महाराष्ट्राच्या विकासाच्या नकाशावर सध्या एक महामार्ग सर्वाधिक चर्चेचा आणि तितकाच वादाचा केंद्रबिंदू ठरलाय आणि तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग। नागपूर ते गोवा असा तब्बल 802 किलोमीटर लांबीचा हा प्रस्तावित महामार्ग विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या 4 महत्त्वाच्या विभागांना जोडणार आहे। मात्र प्रत्येक मोठ्या विकास प्रकल्पाप्रमाणे या महामार्गाला सुद्धा 2 बाजू आहेत। एक बाजू महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन विकासाची नवी दालनं उघडणारी, तर दुसरी बाजू हजारो शेतकरी कुटुंबाच्या अस्तित्वाशी आणि त्यांच्या उपजीविकेशी जोडली गेलेली आहे। त्यामुळे या प्रकल्पाकडे केवळ विकासाच्या किंवा केवळ विरोधाच्या चष्म्यातून पाहता येणार नाही। तसं पाहणं ते चुकीचं ठरेल, म्हणून दोन्ही बाजून समजून घेणं आवश्यक आहे। खरं तर शक्तीपीठ महामार्ग हा केवळ एक रस्ता नाहीये, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, धार्मिक आणि आर्थिक विकासाला जोडणारा महत्त्वाकांक्षी कॉरिडॉर आहे। माहूर, तुळजापूर, कोल्हापूर आणि वणी ही 3.5 शक्तीपीठ, औंढा नागनाथ आणि परळी वैजनाथ ही 2 ज्योतिर्लिंग, तसंच पंढरपूर, नांदेड साहिबसह सुमारे 21 प्रमुख धार्मिक स्थळांना या महामार्गाने थेट जोडणी मिळणार आहे। त्यामुळे धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे। आज नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी 18 ते 21 तासांचा प्रवास करावा लागतो। हा महामार्ग पूर्ण झाला तर हे अंतर अवघ्या 7 ते 8 तासांत पार करता येणार आहे। राज्यातल्या 12 ते 13 जिल्हे आणि 40हून अधिक तालुक्यांना जोडणारा हा रस्ता अतिशय महत्त्वाकांक्षी असा गेम चेंजर महामार्ग असेल, महाराष्ट्राची भाग्यरेषा ठरू शकेल असं सांगितलं जातंय। मात्र या चित्राची ही एक बाजू झाली, दुसरी बाजू तितकीच महत्त्वाची आहे। महामार्गाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा मार्ग राज्यातल्या अत्यंत सुपीक आणि बारमाही बागायती पट्ट्यातून जातोय। विशेषतः कोल्हापूर आणि सांगली सारख्या जिल्ह्यांमध्ये बहुतांश शेतकऱ्यांकडे जिथे 1-2 एकरपेक्षा कमी जमीन आहे, अशा परिस्थितीत जमीन गेली तर अनेक कुटुंब भूमिहीन होतील, रस्त्यावर येतील ही भीती आहे। पिढ्यानपिढ्या कष्ट करून उभारलेल्या शेती व्यवस्था, विहिरी, लिफ्ट इरिगेशन प्रकल्प आणि फळबागा एका निर्णयाने उद्ध्वस्त होतील ही त्यांची चिंता आहे। याशिवाय महामार्गासाठी होणाऱ्या मोठ्या भरावाने पाण्याचे नैसर्गिक प्रवाह, अडथळे आणि ते अडवले गेले तर मग कोल्हापूर, सांगली, लातूरसह अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो अशी भीती स्थानिकांकडून व्यक्त होतीये। शेतकरी नेत्यांचा आणखीन एक प्रश्न आहे, आधीच नागपूर, रत्नागिरी आणि सुरत, चेन्नई सारखे महामार्ग अस्तित्वात असताना आणखी एका समांतर महामार्गाची खरंच गरज आहे का? शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या भविष्यातील विकासाचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरू शकतो, पण विकासाच्या या प्रवासात अन्नदात्याचं नुकसान होणार नाही याची खात्री करणं तितकंच आवश्यक आहे। हा महामार्ग विकासाच्या सोबत शेतकऱ्यांचं हित जपणारा ठरला तर खऱ्या अर्थानं तो शक्ती देणारा शक्तीपीठ महामार्ग ठरेल, यात कुठली शंका नाहीये। पण आज मात्र शेवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आज ज्यांच्या नेतृत्वाखाली हा शेतकऱ्यांचा एल्गार उमटला ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी आपल्या सोबत आहेत। शेट्टी साहेब, खूप स्वागत आहे तुमचं। आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंदजी पडळकर आपल्या सोबत आहेत। गोपीचंदजी, खूप स्वागत आहे तुमचं। आणि आपल्या सोबत किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले सर सुद्धा जोडले गेलेले आहेत। डॉक्टर, तुमचं सुद्धा स्वागत आहे। थोड्याच वेळात आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील सुद्धा जोडले जातील, कारण त्यांच्याही भागातून, मराठवाड्यातून सुद्धा हा मार्ग येतो आणि मराठवाड्यात सुद्धा अनेक ठिकाणी याचे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत। पण चर्चेची सुरुवात मला राजू शेट्टीजी तुमच्यापासून करायची आहे, याच्यासाठी की सुरुवातीला तुम्ही जेव्हा या महामार्गाला विरोध केला होता तेव्हा तुमचं म्हणणं होतं की बागायती पट्ट्यातून हे सगळं जातंय, त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे। सरकारनं अलाइनमेंट बदलली आणि आता अशा भागातून तो महामार्ग जातोय जो जत आणि आटपाडी सारख्या भागातून तो जातोय, तरी सुद्धा त्याला विरोध का केला जातोय? आपली विरोधामागची कारणं समजून घ्यायची आम्हाला। एक तर आता हा अलाइनमेंट जो काय नवीन केलेला आहे ते बागायती भागातून जात नाही हेच म्हणणं बरोबर नाही आहे। बर, कारण एक मान तालुक्यातला थोडा भाग वगळता सगळा बागायती पट्टा आहे। म्हणजे धाराशिव कडून माढा तालुक्यातून जेव्हा
मोहोळ आणि मोहोळ नंतर माळशिरस तालुक्यामध्ये येतो. अ, मोहोळ माळशिरस तालुका पूर्वीपासूनच बागायती पट्टा आहे. हा. अकलूज परिसर, हो. पंढरपूर तालुका सुद्धा बागायती पट्टा आहे. हम्म. आणि अलीकडच्या काळामध्ये धाराशिव आणि बार्शी मधले काही भाग अ, संत सावतामाळींचं अरण गाव सुद्धा याच्यामध्ये येते, की जिथं सावतामाळींनी शेती केली होती. या गावातली 600 एकर जमीन जाते. आणि हा सगळा बागायती पट्टा आहे. तालुक्यामध्ये काही भाग थोडासा जिरायत आहे. पुढं आणि आल्यानंतर आटपाडी खानापूर तालुक्यातून आत्ताच नेमकं टेंबूचं पाणी आलेलं आहे. आणि हा सगळा परिसर आता बागायती झालाय. 13.5-14% रिकव्हरीचा ऊस त्या ठिकाणी पिकतो. तिथून तो येतो पलूस तालुक्यामध्ये, तो पूर्ण बागायती पट्टा आहे. वाळवा तालुका पूर्ण बागायती पट्टा आहे. त्याच्यानंतर शिराळा तालुक्यातला काही भाग येतो, तो बागायती पट्टा आहे. त्याच्यानंतर येतो पन्हाळा तालुका, तो बागायती पट्टा. नंतर करवीर तालुका पूर्ण बागायती पट्टा. राधानी तालुका पूर्ण बागायती पट्टा आहे. त्यामुळे जिरायत भागातून जातो असं म्हणायचं कारणच नाही. हा सुद्धा बागायती भागातूनच जातो. फक्त जयकुमार गोरे मंत्री जे आहेत त्यांना खुश करण्यासाठी, त्यांचं जे काही 5 स्टार MIDC आहे त्याला जोडण्यासाठी म्हणून थोडासा जो काही रस्ता वळवलेला आहे, तोच भाग थोडासा जिरायत आहे. बाकी सातारा जिल्ह्यातला बाकी सगळा बागायती भाग आहे. पाठीमागे लातूर जिल्ह्यामध्ये तीच परिस्थिती आहे. हिंगोलीमध्ये तीच परिस्थिती आहे. सगळा बागायती पट्ट्यामधून जातो. आणि याच्यामध्ये सरकारनं बागायती केलेलं नाही हा भाग. शेतकऱ्यांनी आपली जमिनी गहाण ठेवून बँकेकडे 25-25 किलोमीटर लांब पाईपलाईन करून स्वतःच्या डोक्यावर कर्ज काढून सिंचनाखाली आणलेला हा सगळा भाग आहे. आणि मग या शेतकऱ्यांना अचानक जर का तुम्हाला तिथनं उकसून लावणं म्हणजे चुकीचं आहे. एकट्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामधून हा जो ही जी जमीन जाणार आहे, त्याच्यानंतर टाकल्या जाणाऱ्या भरावामुळे जे काही महापुराचा धोका, महिना दीड महिना पाणी जे तुंबून राहणार आहे, त्यामुळं ह्या 2 जिल्ह्यामध्ये ऊसाचं जे उत्पादन होतं त्याच्यामध्ये 25 लाख टनाचं घट होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे साधारणपणे 5 साखर कारखाने चालतील एवढा ऊस जर कमी झाला तर आधीच कारखाने 90 दिवसाच्या वर चालेना झाले. त्यात म्हणजे प्रत्येक कारखान्याचे 10-12 दिवस गाळप कमी झालं तर ते साखर कारखाने आजारी पडतील. ते साखर कारखाने आजारी पडले किंवा त्या साखर कारखान्यांचं जर का गाळप कमी झालं तर ते लांबून ऊस आणण्यासाठी मग तोडणी वाहतुकीचा खर्च वाढेल. आणि तो तोडणी वाहतुकीचा खर्च वाढला की ते पैसे शेतकऱ्याच्या FRPतनं जातील. म्हणजे ज्याची जमीन जात नाही, ज्याची जमीन पाण्याखाली बुडत नाही, जो एकदम माळावर आहे परंतु तो कारखान्याला ऊस घालतो, त्याला 100-125 रुपयाचा टनाला फटका बसणार आहे. असं सगळं हे अर्थशास्त्र आहे. आणि म्हणून शेतकरी याला विरोध करतात हे लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्ही 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले. एक तर बागायती जमीन जाणार आहे आणि दुसरं म्हणजे या सगळ्यातनं खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान होईल, शेतीच्या उत्पादनात घट होईल. हे 2 महत्त्वाचे मुद्दे तुम्ही मांडलात. डॉक्टर अजित नवले आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, तुमची काय भूमिका आहे, तुमचा का विरोध आहे या शक्तीपीठ महामार्गाला, जेव्हा की सरकार सांगतंय की हा गेम चेंजर आहे, हा एक प्रकारची भाग्यरेषा आहे? खरं तर हा गेम चेंजर कुणासाठी आहे हाच आमचा मूलभूत प्रश्न आहे. बर. शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कशात आहे हे बरोबर कळतं. शेतीमालाला भाव द्या, जे कर्ज सरकारच्या धोरणांमुळे वाढलेलं आहे त्याची माफी द्या, आमच्या लेकरांना नोकऱ्या द्या. त्याच्यामध्ये या महाराष्ट्राचं गेम चेंजिंग करा हे आम्ही मागतो आहे. तिकडे तुम्हाला करायला सरकारकडे पैसे नाहीये. आणि जो महामार्ग आम्ही कुणीच मागितलेला नाहीये, त्याच्यासाठी कोणी मोर्चा काढलेला नाही, त्याच्यासाठी कोणी निवेदन दिलेलं नाहीये, तो महामार्ग तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला का करायचा आहे, कुणासाठी करायचा आहे, हा आमचा प्रश्न आहे. आमची सरळ शंका अशी आहे की सिंधुदुर्ग आणि त्या सगळ्या भागामध्ये ज्या प्रचंड झाडी कापून उत्खनन जे सुरू आहे आणि जे खाणींमधून निघणारं जे प्रचंड खनिज आहे ते कुठेतरी समुद्रापर्यंत वाहून नेऊन त्याचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय पातळीवर काही मुठभर भांडवलदारांना, कॉर्पोरेट घराण्यांना करायचा आहे. आणि त्यामुळे ते व्यवस्थितपणाने वाहून नेता यावं याच्यासाठी हा घाट घातला गेलाय का, असा रास्त सवाल या निमित्तानं पुढे येतोय. शक्तीपीठ हे शक्ती जे आहेत त्या देवस्थानांना जोडणारा मार्ग आहे म्हणून सांगितलं जात आहे. मात्र जे आस्तिक लोक आहेत, भाविक लोक आहेत,
त्यांनी कधी मागणी आपल्याकडे केली होती मला ती समजत नाही. आणि मला खात्री आहे की लेकरं बाळ उद्ध्वस्त होणार असतील, शेतकरी उद्ध्वस्त होणार असतील, तर कोणताच सहृदय भावी अशा प्रकारे लेकरांना आणि शेतकऱ्यांना उद्ध्वस्त होणारी मागणी करणार नाहीये. त्यामुळे उद्योगपतींना पोसायचंय, खनिज संपत्ती समुद्रापर्यंत वाहून न्यायची आहे, कोट्यावधीचे माल तयार करायचे आहेत, नफे कमवायचे आहेत आणि त्यांच्यासाठी तो गेम चेंजर होणार आहे. शेतकऱ्यांना मात्र शेतकऱ्यांचा गेम करणारा आणि उद्योगपतींना मात्र गेम चेंजर अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि म्हणून आम्हाला त्याला विरोध करायचा आहे. आपण बरोबर म्हणालात, की नागपूर रत्नागिरी महामार्ग पॅरलल अस्तित्वात आहे ना, त्याचा व्यवस्थित विस्तार करा, त्याचा रखरखाव करा आणि त्यासाठी आम्ही ज्या जमिनी दिलेल्या आहेत त्याचा सदुपयोग करा. हा 8 तास कशासाठी आहे? कदाचित याच्यातून मोठ्या प्रमाणात कमिशन कोणाला मिळणार आहे का? आणि मग ह्या कमिशनसाठी शेतकऱ्यांचा बळी द्यायचा आहे का? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले तर मग त्याची उत्तरं मात्र सरकारला ठीक आहे. द्यावी लागतील. आपण ती उत्तरं घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्यासोबत या चर्चेमध्ये आता शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील सुद्धा जोडले गेलेले आहेत. पाटील साहेब, खूप स्वागत आहे तुमचं. तुम्ही येण्याच्या आधी राजू शेट्टी साहेबांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी 2 मुद्दे त्यांच्या त्या भूमिकेमध्ये मांडले. एक तर ते म्हणाले की आता या सगळ्या बागायती जमिनी जातील आणि उत्पादन सुद्धा कमी होईल. आणि आता डॉक्टर सरांनी काय भूमिका मांडली ती तुम्ही ऐकली असेल, म्हणून मी फक्त तुम्ही आत्ता आलात म्हणून सांगितलं. पण मी येतो तुमच्याकडे. आपल्यासोबत गोपीचंद पडळकर आहेत, आमदार आहेत भाजपचे. गोपीचंदजी, टू द पॉईंट त्यांनी मांडलं. ते असं म्हणाले की हा गेम चेंजर नाही आहे, शेतकऱ्यांचा गेम करणार आहे. आणि गेम चेंजर असेलच तर तो भांडवलदारांचा आहे. हे बघा, मुळामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा पायाभूत सुविधा असणं अत्यंत गरजेचं असतंय. मी एकच उदाहरण सांगतो. हा, मी जतचा आमदार होण्यापूर्वी मी जतच्या लोकांना एक शब्द दिला होता की बाबा आता आपल्या इथली मुलं कामाच्या निमित्तानं बाहेर जात आहेत, हा, बेंगलोरला जात आहेत, हुबळी, बेळगाव, कारण कर्नाटक टच आहे, विजापूर, इकडं आलं का पुणे, मुंबई. आमच्याकडे जमीन खूप आहे, परंतु आमच्याकडे आम्ही रोजगार देऊ शकत नाही. आणि म्हणून मी MIDC ची मागणी केली राज्य सरकारकडं. राज्य सरकारनं आमचं म्हणणं ऐकून शेतकऱ्यांनी आम्हाला 2000 एकर जमीन उपलब्ध करून दिली, त्याची NOC दिली. आणि जमीन उपलब्ध दिल्याच्या नंतर राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब आणि उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत साहेब यांनी आम्हाला MIDC ला मान्यता दिली, MIDC घोषित केली. MIDC घोषित केल्याच्या नंतर त्यांनी पास थ्रू जाहिरात पण दिली की 2000 एकर जमीन आहे, उद्योजकांनी इकडे अर्ज करावे. आता आम्ही एकदम खुश झालो. आम्ही लोकांना सांगितलं की आता MIDC होणार, मोठे उद्योग येणार. पास थ्रू जाहिरात दिल्याच्या नंतर सगळ्या पेपरला जाहिरात दिली MIDCनं. आणि मग जेव्हा त्यांची अर्ज घेण्याची मुदत संपल्याच्या नंतर मी MIDCच्या अधिकाऱ्यांना बोललो की बाबा किती अर्ज आले, तर अर्ज किती आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की 3 अर्ज आले. जमिनीची मागणी किती आली, तर ते म्हटले 5.5 एकर जमिनीची मागणी आली आहे. अरे मी डोक्याला हातच लावला. म्हटलं MIDC ची एवढी घोषणा राज्य सरकारनं केली आहे आणि मग उद्योजक का नाहीत येत. आणि मग मी त्याच्या खोलामध्ये गेल्याच्या नंतर विषय समोर असा आला की जर MIDC पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा मराठवाड्यातल्या कुठल्याही अशा दुष्काळी पट्ट्यात करायची असेल तर तिथून येणारा माल हा पोर्टवरती JNPT वरती 5 ते 6 तासात पोहोचला पाहिजे. म्हणजे आमच्याकडे तशा पद्धतीचा रस्ता नाही की आमच्याकडे आलेला माल आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकतो. आता जर आपल्या भागातल्या लोकांना, म्हणजे माझं उदाहरण मी सांगतोय, भागातल्या लोकांना जर 10-20 लोकांना काम द्यायचं असेल तर त्या उद्योजकांचं म्हणणं की बाबा आम्हाला रस्ता पाहिजे. बरं, हे फायदा कुणाला होणार आहे? आमचाच माल तिकडे जाणार आहे. आणि म्हणून माझं एक स्पष्ट आणि व्यवस्थित, आता राजू शेट्टी खूप आदरणीय आहेत, साहेबांच्या सोबत आम्ही काम केलेलं आहे आणि शेतकऱ्यांचे मोठे नेते आहेत. आता माझी विनंती काय बघा, मागं जे अलाइनमेंट होतं म्हणजे वर्ध्याच्या तिथून जो सुरुवात होणार आहे पवनार मधून आणि सिंधुदुर्गला जो पत्रादेवीला जाणारा रस्ता 802 किलोमीटरचा होता, तो पूर्वी कुठून होता, म्हणजे सोलापूर जिल्ह्यामधला भाग होता, सांगली जिल्ह्यातला भाग आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातला भाग आहे. आता ही अलाइनमेंट बदलली. आता बदलल्याच्या नंतर तिथल्या लोकप्रतिनिधींनी पत्र काय दिली, ते म्हणतात की आमचं अलाइनमेंट चेंज करू नका. आता ही पत्र मध्ये कोण कोण आहेत, हे सगळे तिथले लोकप्रतिनिधी आहेत. समाधान दादा अवताडेंचं हे पत्र आहे बघा. आता मी तुम्हाला इथं मोबाईलवर दिसतंय का नाही मला माहित नाही. बरं, ठीक आहे. सगळे आमदार आहेत यामध्ये. सुहास, नाही, माझा विषय नीट समजून घ्या. लाखो लोकांनी यांना निवडून दिले आणि एका पार्टीचे नाहीत. रोहित RR पाटील आहे तासगावची, त्यांनी पत्र दिलंय.
अलाइनमेंट चेंज करू नका. नंतर समाधानदादा अवताडे यांनी पत्र दिलंय. नंतर सुहास बाबर जे खानापूरचे आमदार आहेत त्यांनी पत्र दिलंय. बर बाबासाहेब देशमुख सांगोल्याचे आमदार आहेत, जे काय भाजपचे नाही सेकापचे आहेत, त्यांनी पत्र दिलंय. सुभाष देशमुख जे दक्षिण सोलापूरचे आमदार आहेत त्यांचं पत्र आहे. त्याच्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर जे कोल्हापूरचे आहेत, शिवसेनेचा आणि हा रस्ता व्हावा म्हणून अत्यंत प्रयत्न करतायत. नंतर आमच्या सांगली विधानसभेचे सुधीरदादा गाडगीळ, सुरेश भाऊ खाडे, नंतर दुसरे आमदार महत्वाचे आहेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जे शिरोळ विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतायत. त्याच्यानंतर आहेत अशोकराव माने साहेब जे हातकणंगलेचं नेतृत्व करतायत. तिकडे चंदगडचे आपले माननीय शिवाजीराव पाटील साहेब आहेत, अमलदादा महाडिक आहेत, शाजीबाबू पाटील माजी आमदारांचं पत्र आहे. नंतर कुणाचं पत्र आहे राजू खरे साहेब जे मोहोळचे आमदार आहेत. नंतर पत्र कुणाचं आहे धनंजय महाडिक साहेब हे नगराध्यक्ष सांगोला. मला सांगायचं काय आहे की बाबा मी विचारतो या बाबतीमध्ये रस्ता होणं खूप गरजेचं आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचं हित आपण बघू. शेतकऱ्यांना दराच्या बाबत असेल, शेतकऱ्यांच्या वरती जोर जबरदस्ती होणार नाही, शेतकऱ्यांना ज्या चांगल्या सुविधा राज्य सरकारकडून मिळतील याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. आता अलाइनमेंट चेंज झाली. अलाइनमेंट कुठून गेली? मानखटाव, खानापूर, कडेगाव, नंतर ईश्वरपूर, शिराळा इकडून परत कोल्हापूरमध्ये गेली. तर या सगळ्या बाबतीमध्ये बागायत क्षेत्रामधून हा रस्ता जातोय ही बाब खरी आहे. जिरायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे, परंतु विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा एक मोठा महामार्ग तयार होणार असेल. आता आपली मागणी सांगली जिल्ह्यामध्ये ड्रायपोर्ट करण्याची मागणी आहे. आता ड्रायपोर्ट जर मोठ्या प्रमाणात झालं तर आपल्याला ह्या रस्त्याची पण आवश्यकता आहे आणि रेल्वेचा पण मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. आणि म्हणून माननीय राजू शेट्टी साहेब शेतकऱ्यांचे नेते आहेत, आदरणीय आहेत, त्यांचा खूप मोठा संघर्ष आम्ही राजकारणात आल्यापासून बघतोय. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी साहेबांना आम्ही जवळून बघितलंय, शेतकऱ्यांच्या हितामध्ये भूमिका घेणार आहे. माझी विनंती आहे की या विषयावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आपण चर्चा करून काही मार्ग काढता येतोय का? कारण या पायाभूत सुविधांची सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला आवश्यकता आहे. कारण गोवा टू मुंबई महामार्ग झालेला आहे, मुंबईवरून समृद्धी महामार्ग झालाय. हा जर वर्धा टू सिंधुदुर्ग हा त्रिकोण जर विकासाचा तयार झाला तर महाराष्ट्राच्या लोकांना खूप त्याचा चांगला फायदा होईल आणि त्यातून शेतकऱ्याचं हित कसं होईल याच्या संदर्भात जर सगळ्यांनी मिळून आपण चर्चा करून पुढे गेलो तर योग्य चांगला मार्ग निघेल असं मला याबाबत नक्की माझं म्हणणं मांडायचं. एक तोडगा जो आहे दोन्ही बाजूने शेतकऱ्याचे नुकसान होणं आणि महाराष्ट्राच्या प्रगतीला एक खीळ बसू नये या दोन्हीच्या मधला समतोल राखून हा मार्ग पुढे काढणं गरजेचं आहे, याच्याबद्दल दुमत नाहीये. पण तुम्ही आवाहन केलं, मी विचारतो राजू शेट्टी साहेबांना पण विचारतो आणि नवले सरांना पण विचारतो, पण त्याआधी हेमंत पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील साहेब, आता पडळकर यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका अशी मांडली की कितीतरी लोकप्रतिनिधी आहेत, ज्या लोकप्रतिनिधींची यादी वाचून दाखवली त्यांनी. सगळ्या लोकप्रतिनिधींना हा महामार्ग हवा आहे, आपल्या मतदारसंघातून हवा आहे. मग मला प्रश्न पडला, कदाचित महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा प्रश्न पडला असेल की आज हजारो शेतकरी रस्त्यावर का आले? लोकप्रतिनिधी जनता वेगळी आहे का? एक मुद्दा तो. आणि दुसरं, आता आपण सोलापूरवरून नांदेडपर्यंत जर निघालो, तुम्ही नांदेडचे आहेत म्हणून मी तुम्हाला विचारतो, सोलापूर, औसा, लातूर, नांदेड अतिशय चांगला रस्ता झालेला आहे, मग त्याला समांतर आता नव्या रस्त्याची गरज आहे का? हाही त्यांचा सवाल आहे. बडे साहेब, अतिशय महत्वाच्या विषयाला आपण हात घातलेला आहे. मी ज्या भागात येतो, हिंगोलीमध्ये यापूर्वी मी संसद सदस्य होतो, एकही उद्योग हिंगोलीमध्ये नव्हता. आज नांदेड सारखं राजकीय दृष्ट्या राजधानीचं शहर, ज्याने की महाराष्ट्राला 4दा मुख्यमंत्री पद दिलेलं आहे, आज नांदेड मधला एकही उद्योग आमचा चालू नाहीये. आमचं हिंगोली असेल, नांदेड असेल, परभणी असेल, बीड असेल, हे जे भाग आहेत हे केवळ लेबर पुरवणारे जिल्हे झालेले आहेत. शिक्षणासाठी जायचं असेल तर पुण्याला जावं लागतं, किंवा जो गोल्डन ट्रँगल आहे मुंबई, पुणे, नाशिक, या ट्रँगल्स मध्ये नोकरीसाठी जावं लागतं. आज आमची जी भौगोलिक परिस्थिती आहे, किंवा आज आमच्याकडे जे देवस्थान आहेत, आज माहूरचं देवस्थान आहे, 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. औंढा नागनाथ आहे, 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. नांदेड जी शिखांची दक्षिण काशी आहे, तुळजापूर हे 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ आहे. या निमित्तानं हे जर जोडले गेले तर एक धार्मिक पर्यटन मोठ्या प्रमाणामध्ये या वाढेल आणि त्यातून या भागामध्ये उद्योगांना चालना मिळेल, हा एक विषय आहे. समृद्धी महामार्ग होत असताना आपण बघितलं की सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला,
परंतु मोपलवारांसारखे अधिकारी होते, अनेक राजकीय लोक होते, लोकांमध्ये गेले, त्यांनी समजून सांगितलं, चारपट भाव दिला. निश्चित मला वाटतं की या शक्तीपीठ महामार्गाबद्दल अधिकाऱ्यांची अनास्था सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये कारणीभूत आहेत. व्यवस्थित जर लोकांमध्ये गेले, शेतकऱ्यांमध्ये गेले आणि शेतकऱ्यांना जर समजावून सांगितलं तर निश्चित शेतकरी सुद्धा या महामार्गासाठी राजी होतील. त्यांना योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे, जमिनीचा दर चांगला मिळाला पाहिजे. निश्चित जे मार्ग झाल्यानंतर आपण शक्तीपीठ आपला समृद्धी महामार्ग झाल्यानंतर आज बघताय की नागपूरवरनं मुंबईला जाणारी वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्या भागातला कच्चा माल मोठ्या प्रमाणामध्ये चाललेला आहे. आज नांदेड सारख्या ठिकाणी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 1987 साली मोदी टायर्सने एक मोठा उद्योग इथं कैलासवासी शंकरराव चव्हाण असताना इथे उद्योगाची घोषणा केली. त्यावेळेस 150 एकर जमीन घेतली आणि मोदी साहेब एकदा नांदेडला आले, ते रेल्वेत बसून आले आणि त्यांनी बघितलं की 12 तास इथे यायला लागतात. त्याच्यानंतर त्यांनी घेतलेली जमीन आजपर्यंत तशीच ठेवलेली आहे, कुठलाही तिथं उद्योग उभा राहिलेला नाही. तेव्हा आम्हाला जो आमचा संपर्क आहे या देशाच्या राजधानीशी तातडीनं झाला पाहिजे. जे बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेला आम्ही अप्रोच लवकर झालं पाहिजे. सोयाबीन असेल, केळी असेल, आमच्या भागातली मोसंबी प्रसिद्ध आहे. ही चांगली आमची जी मोसंबी आहे ती आम्ही पोहोचू शकत नाही बाजारामध्ये. म्हणून मला असं वाटतं की हा महामार्ग होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला निश्चित मिळाला पाहिजे. तो मिळाला तर निश्चित शेतकरी याच्यासाठी राजी होतील. राजू शेट्टी साहेब, ऐकलं तुम्ही. त्यांचं म्हणणं आहे की ठीक आहे, शेतकऱ्यांची जमीन जाईल, पण त्या जमिनीच्या मोबदल्यामध्ये लाखो असे शेतकरी आहेत ज्यांचा माल राजधानीपर्यंत पोहोचेल, पोर्टपर्यंत पोहोचेल. पोर्टपर्यंत काय फक्त काय म्हणता उद्योगपतींच्याच गोष्टी पोहोचणार नाही, शेतकऱ्याचा मालसुद्धा पोहोचेल, असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरं आणखीन एक मुद्दा त्यांनी मांडला की हा जो विकासाचा सगळा मुद्दा आहे, जो ट्रायंगल आहे, तो नाशिक, पुणे आणि मुंबई पुरताच आहे. आणि एकट्या लातूर शहरातून 100-200 ट्रॅव्हल्सने ही सगळी मजुरांची संख्या मुंबईसारख्या ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यातून यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही आहे. तर मग हे जे विकासाचं विकेंद्रीकरण आहे ते करण्यासाठी रस्त्यांचं जाळं उभं करावं लागेल आणि ते शेतकऱ्यांच्या सुद्धा हिताचं आहे, ही त्यांची मांडणी आहे. तुम्हालाही का मान्य नाहीये? एक लक्षात घ्या, हेमंत पाटील असोत किंवा गोपीचंद पडळकर असोत, त्यांनी जे काय मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे मी खोडून काढण्यासाठी नाही, परंतु त्या मुद्द्यावर उत्तर निघू शकतं. कारण रस्त्याला आम्ही विरोध नाही करत. आम्ही विरोध केला असता तर नुकताच नागपूर ते रत्नागिरी हा जो राष्ट्रीय महामार्ग बांधून होत असताना त्याचं रुंदीकरण होत होतं आणि 8 पदरी रस्ता करता येईल एवढं अक्विजिशन जमिनीचं झालेलं आहे, त्याला आम्ही विरोध केला असता. अगदी रस्ता होणं गरजेचं आहे. कारण आज जे मुद्दे उपस्थित केले, मी तुम्हाला सांगतो, परभणी असो, लातूर असो, इथून थेट रत्नागिरीला निर्यातीसाठी जाणारे कंटेनर सहजगत्या जाऊ शकतात. त्यासाठी वेगळ्या रस्त्याची काही आवश्यकता नाही. मला माहित आहे की आमच्या सांगली, कोल्हापूर भागातले द्राक्ष असतील, भाजीपाला असेल किंवा साखर कारखान्यामध्ये तयार झालेली साखर असेल, JNPT ला न जाता रत्नागिरी बंदरातून आमचं निर्यात होऊ शकतं किंवा आमच्या कोल्हापूरच्या औद्योगिक वसाहतीमध्ये तयार होणारे इंडस्ट्रियल प्रोडक्ट असेल किंवा इचलकरंजीचा टेक्सटाईल असेल, याला एक रस्ता नॅशनल हायवे ऑथॉरिटीनं बांधून पूर्ण केलेला आहे. आणि समजा तुम्हाला जर एक्सप्रेसच पाहिजे होता तर आजही या रस्त्यावरून, म्हणजे नांदेड, मी अनेक वेळा या रस्त्यानं नांदेड पासून कोल्हापूर पर्यंत आलेलो आहे. ताशी 120 किलोमीटरच्या स्पीडनं सहजगत्या जाऊ शकतो. कारण या रस्त्याला 60 किलोमीटरला एक टोल लावलेला आहे आणि त्या टोलमधून दररोज 40 लाख रुपये इतका टोल अपेक्षित असताना तिथं केवळ 9 ते 10 लाख रुपये टोल वसूल होतो. याचा अर्थ क्षमतेच्या केवळ 25% रस्ता तो वापरला जातो. पण तरी सुद्धा या सगळ्यांच्या हट्टाकत्र आपल्याला एक एक्सप्रेस हायवे करायचा आहे. तर हा रस्ता बांधत असताना पुन्हा भविष्यामध्ये 8 पदरी रस्ता करता येईल. शक्तीपीठ तर 6 पदरी आहे, 8 पदरी रस्ता करता येईल इतका जमीन आधीच अधिग्रहित करून ठेवलेली आहे. मग त्या रस्त्याच्या शेजारी बरोबर समांतर दुसरा नवा रस्ता करायची आवश्यकता काय, एवढाच माझा मुद्दा आहे. ठीक आहे पडळकरजी, याचं उत्तर तुमच्याकडे काय? समांतर रस्ता कशाचा?
काही ठिकाणी जर समांतर रस्ता असेल तर ती अलाइनमेंट बदलली पाहिजे. राजू शेट्टी साहेबांचं जे म्हणणं आहे ते योग्य आहे, म्हणून आता बऱ्यापैकी ती अलाइनमेंट चेंज केलेली आहे. परंतु माझी त्यांना विनंती आहे शेट्टी साहेबांना की या सगळ्या विषयामध्ये तुमचं मत हे एकदा वरिष्ठ लेवलला या विषयावरती चर्चा होणं आवश्यक आहे. रस्त्यावरची लढाई तुम्ही पहिल्यापासून करता त्याबद्दल कुणाचंच दुमत नाही, परंतु तुमची या शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भातली काही सजेशन असतील, काही सूचना असतील तर नक्की त्याचा विचार करून सरकार योग्य मार्ग काढेल. पण त्यामध्ये गोपीचंदजी एक मुद्दा, हा रस्ता नाही. गोपीचंदजी रस्ता एखाद्या जिल्ह्यामध्ये जरी झाला तर तो काय पूर्ण वर्ध्यापासून रत्नागिरी सिंधुदुर्गापर्यंतचा हा रस्ता नाही. जिथं कुठं समजा समांतर होत असेल तर तो 100% बदलला पाहिजे आणि तशा पद्धतीनेच आता नवीन अलाइनमेंट या संदर्भातली आलेली आहे. आणि त्यामुळे योग्य मार्ग आपण अतिशय ज्येष्ठ नेते आहात, या सगळ्या विषयामध्ये आपण पुढे जाऊ. सरकारचंही नुकसान होऊ नये, लोकांचंही नुकसान होऊ नये, शेतकऱ्यांचं त्यामध्ये हित जोपासलं जावं, अशा पद्धतीने जर आपण पुढे गेलो ठीक आहे. तर नक्की गोपीचंदजी एक शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, सरकारच्या कानावर तो घालणं गरजेचं आहे, सरकारपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एकतर आता आपण सगळ्यांनी ह्या चर्चेमध्ये मान्य केलं की बागायती पट्टा याच्यामध्ये येतोय. समृद्धी महामार्गाच्या वेळेस खूप मोठं क्षेत्र जे आहे ते बागायती नव्हतं. म्हणजे समृद्धी महामार्गाचं पूर्ण आपण नुसता प्रवास जरी केला नागपूरपर्यंत आपल्या लक्षात येतं की काही पट्टा जो कोपरगाव आणि नगर आणि ह्या सगळ्या भागातला बागायती होता नाशिकपर्यंतचा, पण बाकी बहुतांश भाग हा तसा जिरायती होता असं दिसतंय. पण इथं जर बागायती असेल तर मोबदला जो देतो आपण सरकारच्या वतीनं या शेतकऱ्यांना, तो मोबदला वाढीव द्यायला हवा का? दुसरं, समजा अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या इथं मोठ्या प्रमाणात आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, 2-2, 3-3 एकर वाले खूप शेतकरी आहेत, ते पूर्ण भूमिहीन झाले तर त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन 4 पैसे देऊन ते उभे राहणार नाहीत, त्यांना नोकरी देता येईल का? अशा वेगवेगळ्या गोष्टी करून आपण यावर काही मार्ग काढू शकतो का? बॅलन्स ज्याला आपण म्हणतो की शेतकरी उद्ध्वस्त होता कामा नये आणि रस्ता व्हायला हवा. हे बघा, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ अत्यंत संवेदनशीलपणे काम करतात आणि शेतकऱ्यांचं ज्यामध्ये हित आहे तीच त्यांची अग्रेसर भूमिका असते. आणि त्यामुळं देवाभाऊचं सरकार कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय करणार नाही, एकाही शेतकऱ्याला त्याचा त्रास होणार नाही. आणि आता ज्या सूचना आपल्या आल्या दराच्या बाबत, नोकरी देता येते का, हे चर्चेचे विषय आहेत आणि याच्यावरती चर्चा केली पाहिजे. सरकार योग्य आणि चांगली भूमिका घेईल. याच्यामध्ये आपण पुढे जाऊन या सगळ्या विषयामध्ये शक्तीपीठ महामार्ग व्हावा. शक्तीपीठ महामार्ग होताना शेतकऱ्यांच्या हिताचं काय आहे त्या संदर्भातली चर्चा करून आपल्याला पुढे जाता येईल. डॉक्टर, मी डॉक्टरांकडून काही सजेशन घेतो. डॉक्टर, तुम्ही काय सजेस्ट कराल या अनुषंगाने? हे बघा, चर्चा तर करावी लागेल, चर्चेतूनच मार्ग निघतो, विकासाच्या दृष्टीने पुढे जावं लागेल, पण शेतकऱ्याचं हित सुद्धा महत्वाचं आहे. तुमच्या काय मागण्या असणार आहेत? हे बघा, ज्याला शेती कळते, शेतकरी कळतो, त्याला ही गोष्ट नक्कीच पटेल की जमिनीची किंमत पैशामध्ये शेतकऱ्यासाठी कधी होऊ शकत नाही. ज्या जमिनी आपल्याला जगवतात त्याच्याबरोबर शेतकरी केवळ संपत्ती म्हणून जोडला गेलेला नसतो, ते त्याचा संबंध जीवन असतो. आणि तुम्ही बरोबर मुद्दा उपस्थित केला की या महामार्गाच्या मध्ये येणाऱ्या जमिनी या अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी आहे. त्यामुळे जर जमीन गेली तर एक प्रकारे शेतकरी कोसळून पडतात. त्याच्यामुळे पैशाच्या किमतीमध्ये याची एक प्रकारे तुलना होऊ शकत नाही, ही बाब आपण समजून घेतली पाहिजे. मार्ग एकच आहे जो सगळे शेतकरी सांगतायत, तो म्हणजे पर्यायी महामार्ग उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणात तिथे जमिनीचं अधिग्रहण झालेलं आहे. त्यामुळे नागपूर रत्नागिरी महामार्ग हा त्या पद्धतीने विकसित करता येईल का हे पाहिलं पाहिजे. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला तुमच्या माध्यमातून चर्चेला आणायचा आहे, तो म्हणजे मी अनेक राज्यांमध्ये किसान सभेच्या कामानिमित्त जातो. तिथे विकासाची दृष्टिकोन ज्या ठिकाणी आहे तिथे बहुतांशी वाहतूक ही रेल्वेनं होते. तुम्ही महाराष्ट्राचा संबंध देशाच्या पातळीवर जो बॅकलॉग रेल्वेच्या बाबत आहे तो एकदा काढा आणि त्याच्यावर चर्चा करा, ही माझी नम्र विनंती आहे. खूप कमी पैशामध्ये खरं तर रेल्वे बनते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आणि औद्योगिक विकास रेल्वेतून होतो. इंग्रजांनी हे महत्व ओळखल्यामुळे सर्वात जास्त रेल्वेचे जाळे हे इंग्रजांनी रेल्वेचे टाकले, त्यांनी एक्सप्रेस हायवे केले नाही. आपण ह्या एक्सप्रेस हायवे मागे 1 किलोमीटरला 107 कोटी रुपये विलाजी आपण खर्च करायला निघालेलो आहोत आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात टोल हे आपल्याला द्यावे लागणार आहे. रेल्वेला टोल नसतात, स्वस्त वाहतूक असते. तुम्हाला ज्यांना विकास करायचा आहे तो विकास हा या 107 कोटी रुपये पर किलोमीटर
हा याच्यातून प्रचंड नफा कोणाला तरी मिळवायचा आहे, परत नंतर टोलच्या पैशातून स्वतःची संपत्ती कंटिन्यू वाढवायची आहे, आणि यासाठी हे एक्सप्रेस हायवे आहे का, असा प्रश्न ठीक आहे, तुमच्या आमच्या सारख्या लोकांना येतो. ठीक आहे, तुमचे आणि म्हणून आक्षेप कळले विकासाला सर, आमचा सर विरोध नाहीये. आक्षेप कळले, पण मला सांगा शेतकऱ्यांच्या अनुषंगानं यातून मार्ग काढण्याचा वेळ माझ्याकडे कमी आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो, काय तोडगा असू शकतो या सगळ्याबद्दल? काय अपेक्षा आहे शेतकरी म्हणून, काय अपेक्षा आहे? रत्नागिरी नागपूर महामार्ग विकसित करा, जोरात वाहतूक करूया, परंतु शक्तीपीठच्या निमित्तानं शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करू नका, ही अत्यंत कळकळीची विनंती तुमच्या माध्यमातून आहे. आणि हाच तोडगा आहे, दुसरा तोडगा याबाबत काही निघू शकणार नाही. ठीक आहे पाटील साहेब, खरं तर मला आजही आठवतं म्हणजे जेव्हा समृद्धी महामार्गाची चर्चा होते, महत्वाकांक्षी असा प्रकल्प तो होता आणि प्रशासनानं ठरवलं, विश्वास दिला, तिथल्या शेतकऱ्यांचा विश्वास नव्हता की एवढे पैसे देतील आपल्याला. मला आजही आठवतं, मी ती स्टोरी केली होती की मंत्र्यांनी तिथं जाऊन ते चेक दिलेले होते आणि पुढच्या काही तासांमध्ये ते वटले सुद्धा होते. एक प्रकारचा विश्वास जो आहे व्यवस्थेनं दिलेला शेतकऱ्यांच्या प्रति तो होता. तर अशा प्रकारे आज शेतकऱ्यांच्या मनातली जी अस्वस्थता आहे, जो रोष आहे, तो दूर करण्यासाठी प्रशासनाने सुद्धा तितक्याच तत्परतेनं पावलं उचलणं गरजेचं आहे का? आणि दुसरा त्यांनी मुद्दा मांडला रेल्वेचा, आपली लातूर नांदेड पण जोडली जावी अशी मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. असे अनेक प्रकल्प आहेत. निश्चित ज्या पद्धतीनं समृद्धीच्या वेळेस जी तत्परता दाखवण्यात आली, प्रशासनानं, राजकारण्यांनी जी तत्परता दाखवली, आणि त्यानंतर अनेक रस्त्यांसाठी जे अधिग्रहण करण्यात आलं, कुठं 2 पट पैसे देण्यात आले, कुठं 3 पट पैसे देण्यात आले. तर या पद्धतीनं न होता तुम्ही शेतकऱ्यांना द्या ना, 4 पट द्या, 5 पट पैसे द्या, निश्चित शेतकरी स्वतःहून पुढे येतील. शासनाला मला वाटतं की 4 पट 5 पट पैसे द्यायला काही हरकत नाही. त्याचबरोबर आता एवढा 850 किलोमीटरचा महामार्ग आहे, याच्यामध्ये जे काही पेट्रोल पंप होणार आहेत शेतकऱ्यांसाठी राखीव ठेवा. तिथं जे काही टोल होणार आहेत त्याच्यामध्ये जे काही नोकऱ्या लागलेल्या आहेत, इथं ज्यांच्या जमिनी जातील त्यांच्या मुलासाठी त्याच्यात नोकऱ्या तिथं राखीव ठेवा. तर सकारात्मक मांडणी करणारे अधिकारी इथं असणे गरजेचं आहे. राजकारण्यांनी त्याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे. भौगोलिक परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रातली वेगळी आहे आणि मराठवाड्यातली वेगळी आहे. मराठवाडा आज आपण बघताय की हा जो आमचं जे धार्मिक स्थळ आहेत, त्या धार्मिक स्थळांना कोणी माणसं येत नाहीत का, तर लांबवर आहे. आपण शेगाव असेल, शिर्डी असेल, ही देवस्थानं बघा, आजच्या घडीला एवढं शिर्डी डेव्हलप झालेलं आहे की आजूबाजूच्या 5-50 किलोमीटर मध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये हॉटेल, लॉजेस, पंप हे सगळं डेव्हलप झालेलं आहे. परंतु माहूर सारखं अर्वाचीन 1000-2000 वर्ष जुनं असलेलं हे देवस्थान आज तिथं जायला अवघड आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, लोकांची गर्दी नसते. 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. औंढासारखं बघा, अतिशय वास्तुशिल्प असलेलं, किंवा हॉटेल सारखं वर्ल्ड हेरिटेज साईट असलेलं, किंवा बासरला सरस्वतीचं मंदिर जिथं की पाटीपूजा केली जाते, अक्षर अभ्यासम होते, ही सगळी देवस्थानं. आणि याच्यामध्ये धार्मिक पर्यटनामध्ये एक ताकद आहे. या निमित्तानं बाहेरचे लोक आमच्याकडे येतील, या लोकांचा पैसा आमच्याकडे येईल. म्हणून तुम्हाला सांगतो की या रस्त्याबद्दल ज्या पद्धतीनं अपप्रचार झालेला आहे, त्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन अधिकारी आणि राजकारणातली माणसं ही जनतेसमोर गेली पाहिजे, शेतकऱ्यांपुढे गेली पाहिजे. मी सहमत आहे तुमच्या या मताशी, मी तुमच्या मताशी सहमत आहे. आणि राजू शेट्टी साहेब, मला शेवटची कमेंट तुमच्याकडून घ्यायची वेळ संपलाय माझा, पण चर्चेतूनच अनेक प्रश्नांचा मार्ग निघत असतो. तुम्ही सरकारसोबत चर्चेला तयार आहात का? तुमची लढाई रस्त्यावरची आहे, पण अनेक रस्त्यावरच्या लढायांची उत्तरं हे टेबलवर येत असतात, त्याची उत्तरं टेबलवर मिळत असतात. तुम्ही टेबलवर बसायला तयार आहात का सरकारसोबत? मी गेली अनेक वर्ष चळवळीमध्ये आहे आणि अनुभवांती माझं कायमच मत राहिलेलं आहे की चर्चेतूनच मार्ग निघतो, चर्चेशिवाय मार्ग निघत नाही. रस्त्यावरच्या लढाईला काही मर्यादा असतात, पण गेली 3 वर्ष झालं या रस्त्याला आम्ही विरोध करतोय. या 3 वर्षात एकदाही सरकारला आम्हाला चर्चेला बोलवावंच वाटलं नाही. अर्थात आम्ही मुद्द्यावर ठाम आहोतच, आम्ही एक तसूभरही मागे हटणार नाही. पण मला खात्री आहे, आम्ही जेव्हा चर्चेला बसू तेव्हा या रस्त्याचा हा जो अव्यवहार्यपणा आहे, कारण नॅशनल हायवे 6 पदरी रस्ता बांधायला 1 किलोमीटरला 51 कोटी रुपये खर्च करतं, आणि हा शक्तीपीठ महामार्ग 6 पदरी बांधायला जर 117 कोटी रुपये बांधत असेल, तर ही विसंगती गती का?
हा प्रश्न आम्ही त्या ठीक ठिकाणी आहे. विचारू. पण हे आम्ही सगळे जे प्रश्न आहेत एक शेवटचा मुद्दा, गेली 6 महिने झाला आम्ही मागणी करतोय की आमच्यावर नका विश्वास ठेवू. IIT रुडकी ही जी संस्था आहे ही रस्त्याबद्दलची जरा तज्ञ समजली जाते, त्यांच्याकडून DPR तपासून घ्या ना. तज्ञांचं तरी जरा ऐका, आमचं नका ऐकू. ठीक आहे. नाही, मी सहमत आहे तुमच्याही या मताशी, मी सहमत आहे की त्याच्यामध्ये जी DPR आहे तो नीट तपासून घेतला पाहिजे. पैशाचा अपव्यय सुद्धा झाला नाही पाहिजे, तज्ज्ञांकडून ते समोर आलं पाहिजे. पण गोपीचंदजी, तुम्हीही आणि पाटील साहेब तुम्ही सुद्धा निश्चितपणे सरकारपर्यंत हे पोहोचवा की राजू शेट्टी साहेब एका गोष्टीसाठी सकारात्मक आहेत की टेबलवर बसल्याशिवाय, चर्चेशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीयेत आणि सरकारने सुद्धा त्यांना, आंदोलकांना चर्चेला बोलवलं पाहिजे आणि चर्चेतूनच मार्ग यासाठी काढला पाहिजे. शेतकरी महत्त्वाचा आहे, विकासही महत्त्वाचा आहे. शेवटची कमेंट गोपीचंदजी, वेळ संपला. बघा, आता साधं गणित, कनेक्टिंग लिंक रस्ता आता तयार झाला. आपल्याला लोणावळ्यातून इकडे यायला अर्धा पाऊण तास लागायचा, आता आम्ही 5 मिनिटांमध्ये जातोय. आपलेच पैसे वाचायला आले ना. हजारो लोक, लाखो लोक. आपण त्याच्यात पर्याय चांगला काढला की बोगद्यातून आपण झालो, त्याच्यामुळे आपली पैसे गरजेचं आहे. आणि त्यामुळे राजू शेट्टी साहेबांच्या सोबत सरकार नक्की चर्चा करेल. पण राजकीय दृष्ट्या कोणी आंदोलन करतील लोक, इतर लोक, त्या लोकांची कोण चर्चा करेल? राजू शेट्टी साहेब नक्की चांगला मार्ग काढतील. मी त्यांना विनंती करतो की आपण या सगळ्या विषयामध्ये पुढे गेलं पाहिजे. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, राजकारण नाही झालं पाहिजे या मुद्द्याचं. माझा वेळ संपलाय, माफ करा. पण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये या सगळ्यातून, चर्चेतून मार्ग निघेल अशी आशा करूया, कारण महाराष्ट्राला विकासही महत्त्वाचा आहे आणि शेतकरी तितकाच महत्त्वाचा आहे. पण या चर्चेत आपण आलात, अतिशय संयतपणे आपापली भूमिका मांडली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे पटकन जाणून घेऊया. बघा, प्रेक्षकांचं म्हणणं आहे, शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध योग्य आहे का हा प्रश्न जेव्हा आपण विचारला, 85% लोक म्हणतायत होय, 15% लोक नाही म्हणतायत. पण या विरोधावरती मार्ग काढणं सरकारची जबाबदारी आहे आणि तो मार्ग निघेल अशा आशेसह या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.